तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की सध्या जे आहे बजेट नंतर काय झालं ना, लाभार्थ्यांच्या संख्येत कपात बाबत म्हणजे खूप वेगवेगळ्या माध्यमांद्वारे ना, वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात होत्या बघा. त्या बातम्या संदर्भात जे आहे मंत्री आदित्य तटकरे यांनी ना एक फेसबुक पोस्टमध्ये माहिती दिलेली बघा. तर त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन माहितीसाठी. तर चला बघूयात. तर मंत्री आदित्य तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे, या योजनेतील जे लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत. म्हणजे काही काही माध्यमामध्ये काय म्हणत होते की 80 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं नाव कटणार आहेत. काही मध्ये म्हणत होते 50 लाख कटणार आहेत. तर अशा ज्या बातम्या होत्या त्यावरती त्याचं या बातम्याचं जे खंडन आहे, हे खंडन आदित्य तटकरेंनी जे आहे या पोस्टद्वारे इथून त्यांनी सांगितलेलं आहे बघा. आणि दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू नसून याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीये. म्हणजे केवायसी जी आहे ना, ती केवायसी अजूनही चालू आहे. अजूनही म्हणजे 31 मार्च पर्यंत ती केवायसी चालू आहे. पण अजून एक म्हणजे अ, आदित्य तटकरेंना हीच विनंती राहील, की ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे ज्यांनी अजून एकदाही केवायसी केली नाही, त्या केवायसीसाठी किमान 1 आठवडा तरी किमान पूर्ण केवायसी करण्यासाठी जी आहे पोर्टल चालू करावं हीच विनंती राहील. सध्याचं समजा ज्यांचं चुका झालेल्या आहेत त्यांच्यासाठी पोर्टल चालू आहे ते बरोबर आहे. लाडक्या बहिणी 31 मार्च पर्यंत ज्यांचं चुकीचं फॉर्म म्हणजे जे ऑप्शन होते ते चुकले होते ना, ते तुम्ही तिथं प्रक्रिया जी आहे ती अजूनही करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुमचा लाभ परत सुरू होऊन जाईल बघा. तर ती जी केवायसी आहे ती केवायसी करून घ्या आणि ही जी आहे अधिकृत माहिती म्हणजे याची जी 80 लाख 50 लाख जे कटले याबाबत आहे का अधिकृत माहिती विभागाकडून आलेली नाहीये. असं आदित्य तटकरेंचं म्हणणं आहे आणि या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी आता त्यांची पडताळणी करावी ही त्यांनी नम्र विनंती केलेली बघा. तर माध्यमामध्ये ज्या वेगवेगळ्या खोट्या बातम्या चालू आहेत बघा, त्यावरती म्हणजे जास्त लक्ष देऊ नका. सध्याच्याला जे आहे तुम्ही तुमची जी केवायसी ती केवायसी करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक